पहिल्यांदाच वेताळवाडी गडावर पार पडला शिवरायांचा अभिषेक सोहळा। सोयगावने प्रेरणादायी संस्कारक्षम आदर्श पायंडा पाडला। सोयगाव प्रतिनिधी दत्तात्रय काटोले। पहिल्यांदाच वेताळवाडी गडावर शिवरायांचा अभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या इतिहासात एक सुवर्णपान जुडले गेले, ज्याचा गजर आज संपूर्ण जिल्ह्यात ऐकू येत आहे। सोयगाव येथील शिवभक्तांनी एक ऐतिहासिक उपक्रम राबवला, जो ऐतिहासिक वेताळवाडी किल्ल्यावर घडला। यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने तिथीप्रमाणे साजरा करण्यात आला, परंतु यंदा एक नवा अध्याय जोडला गेला, जेथे किल्ल्यावर शिवरायांचा वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक पार पडला। सोयगावकरांनी केवळ पारंपरिक मिरवणूक न काढता एक भव्य पायी पालखी सोहळा आयोजित केला। या सोहळ्यात महाराजांच्या पवित्र किल्ल्यावर दुग्धाभिषेक घालून आणि शास्त्रपूजन करून शिवरायांचा शौर्य, त्याग आणि धैर्याचा गौरव केला। समर्पण फाउंडेशनच्या देखरेखीखाली आयोजित या ऐतिहासिक उपक्रमामुळे संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। संपूर्ण सोहळ्यात उपस्थित असलेल्या प्रमुख वक्त्यांमध्ये जसवंत सिंह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, कल्पेश जोशी स्वयंसेवक रास्व संघ, भागीनाथ शिर्के राजेश शिवबा प्रतिष्ठान आणि डॉक्टर पवन गिरे सह्याद्री प्रतिष्ठान यांनी शिवरायांचे विचार आणि इतिहासाचे महत्त्व स्पष्ट केलं। जसवंत सिंह यांनी आपला संदेश दिला, आज जरी काही लोक जातीपातीच्या भिंती उभारत असले तरी आपल्याला शिवरायांच्या शिकवणीप्रमाणे एकत्र राहून हिंदुत्वासाठी संघर्ष करावा लागेल। शिवरायांचे ऐतिहासिक कार्य आणि स्वाभिमानाचे संरक्षण कल्पेश जोशी यांनी आपल्या भाषणात शिवरायांच्या आयुष्यातील उणीव आणि इतिहासातील खोटी माहिती विरोधात आवाज उठवला। ते म्हणाले, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन धैर्य, संघर्ष आणि समाजाच्या कल्याणासाठी समर्पित होते। आजकाल इतिहासाचे विकृतीकरण होत आहे, त्यामुळे आपल्याला खरा इतिहास जाणून घेणं आवश्यक आहे। तर भागीनाथ शिर्के यांनी गडकोटांच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर जोर दिला। त्यांनी म्हटले, महाराष्ट्रातील गडकोट हेच आपले खरे वैभव आहे, त्यांचे संरक्षण हे आपले कर्तव्य आहे। यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजेत। एक ऐतिहासिक सोहळा सोयगावच्या पंढरपूर किल्ल्यावर गडावर एकत्र आलेले शिवभक्त गडावर आयोजित शिवरायांच्या अभिषेक आणि शस्त्रपूजन हे पारंपरिक विधी होते। किल्ल्यावर असलेल्या शेकडो शिवभक्तांच्या सोबतीने आणि पारंपरिक ध्वजधारींच्या गजरात सोहळ्याचे वातावरण एकदम भक्तिमय व प्रेरणादायक बनलं। गडावर आयोजित केलेल्या शास्त्रपूजनाने एक ऐतिहासिक परंपरा जपली, जी आपल्या समाजातील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली। आज शिवजयंतीच्या सोहळ्यासाठी जेथे डीजे आणि कर्णकर्कश आवाजांचा भरमसाठ वापर केला जातो, त्याच्या तुलनेत सोयगावचा संस्कारक्षम आदर्श शिवजयंती सोहळा एक नवा आणि प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे। समर्पण फाउंडेशनने आयोजित केलेला हा सोहळा संपूर्ण राज्यभर कौतुकाचा विषय ठरला आहे। सोयगावकरांचे भावनिक पंक्तीने भरलेले आभार। शिवरायांचे नाव घेत जो गडावर चढतो त्याच्या अंगी वीरता आणि स्वाभिमानाचे रक्त असते। आज आपल्या इतिहासाचा गौरव करत आपण शिवरायांच्या विचारांना जपले आणि त्यांचा आदर्श समोर ठेवला। या ऐतिहासिक घटना आणि त्या अनुषंगाने घडलेल्या महत्त्वाच्या उपक्रमामुळे सोयगाव तालुक्यात एक नव्या जाणीव आणि प्रेरणांचा गोड सूर गेला आहे, जो भविष्यात अधिक लोकांपर्यंत पोहोचल। शिवरायांच्या शौर्याचे गाजवलेले गजर ऐकून सोयगावचे नाव सर्वत्र कौतुकाने घेतलं जात आहे।